नमस्कार मैत्रिणींनो, आजपासून आपण वाळवणाची रेसिपी बघणार आहोत। आठवड्यातून एक रेसिपी आपण वाळवणाची बघणार आहोत। सुरुवातीला सर्वात अगोदर वाळवणाच्या रेसिपीजमध्ये आमच्याकडे सांडगे बनवतात। कोणी याला सांडगे बोलतं तर कोणी खारोडे, कोणी वडे। तुमच्याकडे काय बोलतात हे मला कमेंट करून सांगा। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर कुंकू का दिसते। ते फक्त कुंकूने हळदी कुंकू आहे। ते कधी आणि का वापरायचे हे मी तुम्हाला पुढे सांगते। आज मी बनवलेले आहेत मिश्र डाळींचे सांडगे। चना डाळ आणि मटकीची डाळ या दोन डाळींपासून आमच्याकडे नेहमीच सांडगे बनवले जातात, जे मी आज बनवलेले आहेत। यासाठी मी 1 किलो चना डाळ घेतलेली आहे आणि वाटीने बघाल तर 2 वाट्या आहे। त्याचबरोबर 1 वाटी मटकीची डाळ घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मटकीची डाळ नसेल तर तुम्ही मटकीची डाळ घरी बनवू शकता किंवा सगळीकडेच किराणा स्टोर्समध्ये आरामात भेटून जाते। मटकीची डाळ आपण अर्धीच वापरायची आहे। जर तुम्ही जास्त वापरली तर त्याचा उग्र वास येतो, म्हणून मटकी आणि चना डाळ याचं प्रमाण 2:1 असायला हवं। सर्वात अगोदर काय करायचे, या डाळी छान स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। 2 ते 3 पाण्याने या डाळी छान स्वच्छ करून घ्यायच्या आहेत। चोळून त्याला लावलेली जी पावडर वगैरे आहे ती सगळी पावडर काढून घ्यायची। बरं, काही ठिकाणी या डाळी न भिजवता याचा पहिला चुरा करून आणतात, म्हणजे दळून आणतात आणि त्यानंतर मग यापासून सांडगे बनवले जातात। पण आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने सर्वात अगोदर हे वडे बनवण्यासाठी डाळ भिजवली जाते एक रात्रभरासाठी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वाटून मग त्यापासून वडे बनवले जातात। ठीक आहे, रात्रभर भिजवून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे वडे बनवायला घ्यायचे होते, म्हणून डाळ चेक केली तर डाळ अतिशय छान अशी भिजलेली आहे। तुम्ही बघू शकता डाळ फुलून दुप्पट तिप्पट झालेली आहे, बरोबर ना। तुम्हाला हवं तर तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता, म्हणजे मी मोठी वाटी घेतली होती तर तुम्ही छोट्या वाटीनेही आरामात बनवू शकता। ही सांडगे बनवण्यासाठी आपल्याला एक खास मसाला बनवायचा आहे, तो कसा ते मी पुढे दाखवते। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। सर्वात अगोदर या डाळीचं पाणी काढून घ्यायचे आणि डाळ आपल्याला 1-2 पाण्याने छान धुवून घ्यायची आहे। ही डाळ धुतल्यानंतर जरा निथळू द्यायची, तोपर्यंत आपण मसाला तयार करून घ्यायचा। सर्वात अगोदर 2 चमचे ओवा घ्यायचा आहे। हे 1 किलोसाठीचं प्रमाण आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता। 2 चमचे ओवा, 1 चमचा जिरं आणि 1.5 चमचा बडीशेप घ्यायची आहे। हे सर्व साहित्य तसं सुकंच आहे, पण तरीसुद्धा ते जर भाजून घातलं तर त्याची चवही खमंग होते। त्याचबरोबर त्याचा जो स्मेल आहे, सुगंध आहे, तो छान येतो आणि हो, यामुळे आपले सांडगे वर्षभरही खराब होत नाहीत। वर्षच काय 2 वर्षसुद्धा ते अजिबात खराब होत नाहीत। सर्वात अगोदर आता डाळ निथळून झालेली आहे, पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची आहे। जर तुम्हाला वाटलं की यामध्ये पाणी घालण्याची गरज आहे तर 1-2 चमचे तुम्ही पाणी यामध्ये घालून घेऊ शकता। यापेक्षा जास्त पाणी अजिबात घालायचं नाही आहे, ठीक आहे। आता हे सांडगे बनवणार तर आहोतच आपण, पण त्याचबरोबर याची एक भाजी किंवा कालवण म्हणतात आमच्याकडे, गावाकडे याला कालवणच बोलतात। ते कालवण कसं बनवायचं हे मी तुम्हाला उद्या सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ आजच सेव्ह करून ठेवा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो सेव्ह करून ठेवल्यानंतर तुम्हाला उद्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची लिंक लगेच आरामात भेटून जाईल। डाळ वाटून घेण्याच्या शेवटच्या बॅचला आपण भाजून ठेवलेला ओवा, जिरं आणि बडीशेप हे सगळं बारीक करून घ्यायचे, ज्याची चव अतिशय खमंग अशी येते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच ठिकाणी लसूणही भाजून वाटून घालू शकता, पण लसूण जर घातला तर त्याचा थोडासा उग्र वास आपल्या सांडग्यांना लागला जातो, म्हणून आम्ही लसूण वापरत नाही। तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही आरामात वापरू शकता, पण तो याच वेळेला वाटून घालायचा आहे। बाकीचे आपण मसाले यामध्ये मिक्स करून घेणार आहोत, पण त्या अगोदर ही सर्व डाळ जी आहे वाटून घेतलेली ती काढून घ्यायची एका भांड्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व साहित्य पुन्हा मिक्स करून घेणार आहोत, ठीक आहे। आता यामध्ये अजून कोणकोणते साहित्य आपल्याला वापरायचे ते बघणार आहोत आपण। सर्वात अगोदर यामध्ये घालून घ्यायची आहे हळद। हळद तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जेवढा रंग डार्क हवा आहे त्यानुसार घालून घ्यायची। मी यामध्ये 1 चमचाभर हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, त्याचबरोबर 1 चमचाभर मी बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे। तसेच यामध्ये सर्वात आवर्जून घालायची गोष्ट आहे ती म्हणजे हिंग। हिंगामुळे आपण जे सांडगे बनवतो त्याला अतिशय छान चवदार अशी चव येते, मग त्यामध्ये हिंग आवर्जून घालून घ्यायचा आहे। अर्धा चमचा मी हिंग घालून घेतलेला आहे। यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घालून झालं की मग यामध्ये कांदा घालायचा आहे। कांद्यामुळे आपले सांडगे अतिशय खमंग होतात, तुम्ही नक्की घालायचं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर। कोथिंबीर जास्त नाही घालायची आहे, थोडीशीच घालायची आहे, ज्याचा स्वाद आला पाहिजे आपण जे सांडगे बनवणार आहोत त्याला, ठीक आहे। मग यानंतर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं। 1-2 मिनिटासाठी आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे। तोपर्यंत बाकीची आपली तयारी पहिलीच करून ठेवायची आहे, म्हणजे काय
की आपण एक कॉट तयार करून ठेवायची, किंवा जर बेडवर बनवत असाल तर बेडवरही तुम्ही हे सांडगे बनवून घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये जर ऊन येत असेल तर बेस्ट आहे, नसेल ऊन येत तर काहीच हरकत नाही आहे. तुम्ही फॅनखाली 2 ते 3 दिवसांसाठी हे सांडगे वाळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग हे सांडगे 2 ते 3 तासांसाठी उन्हामध्ये ठेवायचे आहेत. आता छान ऊन पडते, छान म्हणजे अतिशय भयंकर गरमी सुरू झालेली आहे, ठीक आहे ना. मग या गरमीच्या सीझनमध्ये 1-2 तासासाठी जरी तुम्ही हे सांडगे उन्हामध्ये ठेवलेत तरीसुद्धा ते आरामात टिकणार आहेत वर्षभरासाठी, ठीक आहे. आता सर्वात अगोदर एका ताटामध्ये मी थोडेसे सांडगे बनवून घेणार आहे, कारण आमच्याकडे गावाकडे सर्वात अगोदर सांडगे बनवताना 5 पांडव बनवले जातात. तुमच्याकडे बनवतात का हे मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे सगळेच बनवतात असं नाही, पण जनरली बनवले जातात 5 पांडव. आणि आवर्जून कधी बनवतात, जर आपल्या घरामध्ये एखादं लग्न सराई सुरू झाली की लग्न जर असेल तर मग मात्र सांडगे आवर्जून बनवले जातात. तुमच्याकडे पण ही पद्धत आहे का हे मला कमेंट करून सांगायचं आहे, ठीक आहे. 5 पांडव बनवायचे, त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचे, त्यांची पूजा करायची आहे. जर तुमच्याकडे आजूबाजूला बायका राहणाऱ्या असतील किंवा जर तुमचं शेतात घर असेल आणि आजूबाजूला कमी लोक असतील तर नाही, पण तसं जनरली आमच्याकडे शेजारी 4-5 बायका मिळून या प्रकारे सांडगे बनवायची सुरुवात करतात आणि त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावतात, त्याची पूजा केली जाते आणि मग सांडगे तोडायला सुरुवात करतात. आता वाळवणाच्या रेसिपीजमध्ये सर्वात अगोदर सांडगेच बनवले जातात. आमच्याकडे तर सर्वात अगोदर सांडगे बनवतात, शिवाय ते शिवरात्रीलाच बनवतात. शिवरात्रीला कमीत कमी 1 ताटभर तरी सांडगे बनवतात आणि त्यानंतर मग बाकीच्या वाळवणाच्या रेसिपीजला सुरुवात केली जाते. मीही त्यावेळेला बनवले होते, पण आता व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा लेट झालेला आहे, थोडासा म्हणजे भरपूर लेट झाला आहे. मी त्यावेळेला थोडंसंच सांडगे बनवले होते, त्यानंतर आत्ता जे सांडगे बनवले ते भरपूर आहेत, ठीक आहे. आता सांडगे बनवताना आपण काळजी काय घ्यायची आहे की सांडगे छोटे छोटे बनवायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पायपिंग बॅगने ते आरामात बनवू शकता, पण मी सगळे सांडगे हातानेच बनवून घेतलेले आहेत, कारण पायपिंग बॅगमुळे ते असे गोळे गोळे दिसतात. हे सांडगे तोडल्यासारखे त्यांना आकार असाच छान येतो. मी तर आज हे मिश्र डाळींचे सांडगे बनवलेले आहेत, पण तुम्हाला जर फक्त चणा डाळीचे सांडगे हवे असतील तर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याची रेसिपीही पोस्ट नक्की करेल, ठीक आहे. आमच्याकडे पण मिश्र डाळीचे सांडगे जास्त आवडीने खाल्ले जातात. त्याचबरोबर तुम्ही फक्त मुगाच्या डाळीचेही सांडगे बनवू शकता. शिवाय चणा डाळ फक्त वापरून आपण जर सांडगे बनवले तर ते पोटासाठी थोडासा त्रास वगैरे होऊ शकतो, पण आपण जर मूग डाळीचे सांडगे बनवले तर त्याचा त्रास होत नाही. तुम्हाला जर मूग डाळीच्या सांडग्यांची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नेक्स्ट रेसिपी त्याची पोस्ट नक्की करेल, ठीक आहे. आता ताटामधले सांडगे बनवून झाल्यानंतर मी पॉलिथिन अंथरून घेतलेलं आहे. बेडवरच मी ओढणी अंथरली आहे, त्यावर एक पॉलिथिन अंथरले आणि मग त्यावर मी सांडगे तोडून घेतलेले आहेत. जवळपास 1 किलोभराची डाळ आहे ना, त्यानुसार एक मोठं भांडं भरून आपलं सांडगे यापासून तयार होतात. शिवाय हे वर्षभर अजिबात खराब होत नाहीत. वर्षभरच काय, जर तुम्ही सांडगे जास्तच बनवले किंवा नाही संपले तुमचे तर पुन्हा एकदा दिवाळीच्या वेळेला त्या सीझनमध्ये ऊन जेव्हा पडायला सुरुवात होते त्यावेळेला पुन्हा एकदा त्याला ऊन द्यायचे 1-2 तासासाठी. तुमचे सांडगे अजिबात वर्षभर खराब होणार नाही आहेत, ठीक आहे. अशाच रेसिपीजसाठी श्रावणीज किचनला सबस्क्राईब करायचे, शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगायचे, जेणेकरून मला पण वाटलं पाहिजे ना की बाबा व्हिडिओ आवडत आहेत, मग आपण नवीन बनवूया, ठीक आहे. आता या ज्या डाळीचं बॅटर आपण केलेलं आहे, म्हणजे सांडगे तोडण्यासाठी जी डाळ वाटलेली आहे, यापासून माझी आजी एक खूप छान असं कालवण बनवायची. ह्याची रेसिपी मी उद्या तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी आपल्या व्हिडिओला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल. आणि ह्याचं कालवण अतिशय भन्नाट तयार होतं, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि कालवण कसं झालं हे मला कमेंट करून सांगा जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हा, ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा यूज फक्त तुम्हालाच नाही तुमच्या फ्रेंड्सला पण होईल, ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे बॅटर बनवत असताना यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही आहे, जेणेकरून आपले वडे खूप छान तयार होतील, ठीक आहे. आता अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे हे 1 किलोभराचे वडे तोडण्यासाठी मला अर्धा तास भरपूर झाला. अर्ध्या तासामध्ये हे सर्व वडे तोडून झालेले आहेत. तुम्ही जर पायपिंग बॅगने हे बनवणार असाल तर अर्धा तासाच्या ऐवजी तुमचे ते 15 ते 20 मिनिटातच आरामात तयार होतील, ठीक आहे. पायपिंग बॅग माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी त्याने बनवले नाहीत. शिवाय
जरी पायपिंग बॅग असेल तरी पण मी त्याने बनवत नाही, कारण मला त्याचा आकार आवडलेला नाही आहे. अर्ध्या तासामध्ये माझे हे सर्व वडे तोडून झालेले आहेत. आता उन्हामध्ये हे मी सुकण्यासाठी ठेवलेले आहेत. ठीक आहे, 2 दिवस थोड्या उन्हामध्ये वाळवून आपले वडे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. या सांडग्यांपासूनच आपण वडा, कांदा किंवा याची रस्सा भाजी ही आरामात बनवू शकतो. तुम्हाला हवी असेल त्याची रेसिपी तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे त्याच्या भाजीची रेसिपी कशी बनवायची हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. आणि हे वडे, सांडगे फक्त आपण भाजीसाठीच नाही, म्हणजे कालवणासाठीच नाही, तर याचंच डायरेक्टली तळून पकोडे म्हणून चहासोबत टी टाईम स्नॅक्स म्हणून एक खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.